चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अंकगणित शिकायला सुरुवात करूया। तर त्यामध्ये सुरुवातीला घेऊयात बघा आपण संख्या प्रकार। नंबर 1 ला सांगता येते आपल्याला नैसर्गिक संख्या, याला नॅचरल नंबर असं म्हणतात। तर ह्या कोणकोणत्या संख्या आहेत बघा, 1 2 3 4 5 डॅश 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 हे थोडक्यात अनंतापर्यंत। बघ, ह्या संख्यांचा वापर निसर्गातील व्यक्ती, वस्तू अथवा पदार्थ यांना मोजण्यासाठी केला जातो। बघा, जसे की आता आपल्याला या ठिकाणी बोट मोजायचे। बघ, या ठिकाणी सांगता येते 1 2 3 4 5, म्हणजे थोडक्यात काय तर मोजण्यासाठी केला जात आहे, म्हणून यांना आपण मोज संख्या असं सुद्धा म्हणतो। यावर आधारित काही प्रश्न विचारता येतात। बघा, पहिला प्रश्न आपल्याला सांगता येते सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आणि मग ती सांगता येते बघा आपल्याला 1। बघा, नैसर्गिक संख्यांमध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगता येते आपल्याला 1। प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जातो। बघा, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या जर म्हटलं तर बघा अनंतापर्यंत, म्हणजे थोडक्यात काय तर सांगता येत नाही। म्हणजेच काय तर नैसर्गिक संख्या या अनंतापर्यंत आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही। संख्या प्रकार दुसरा सांगता येते बघा आपल्याला पूर्ण संख्या, याला होल नंबर असे म्हणतात। मग थोडक्यात पूर्ण संख्या म्हणजेच काय तर ह्या ज्या नैसर्गिक संख्या असतात बघा, ह्या ज्या नैसर्गिक संख्या असतात, ह्या नैसर्गिक संख्यांच्या पूर्वी जर 0 लावला तर होतात बघा अपूर्ण संख्या। मग थोडक्यात नैसर्गिक संख्या कोणत्या तर आताच बघितलं आपण 1 2 3 4 5 डॅश डॅश डॅश, म्हणजेच अनंतापर्यंत। आणि ह्यांच्या पूर्वी जर फक्त 0 लिहित असू तर ह्यांना म्हणायचं बघा आपल्याला पूर्ण संख्या। म्हणजे थोडक्यात 0 1 2 3 4 5 डॅश 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 अनंतापर्यंत त्या संख्या येतात आपल्याला पूर्ण संख्या। मग यावरती प्रश्न विचारला जातो। बघा, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? सर्वात लहान पूर्ण संख्या आणि जर म्हटलं तर सांगता येते बघा 0। प्रश्न क्रमांक दुसरा विचारला आहे सर्वात मोठी पूर्ण संख्या आणि याच ठिकाणी बघा सर्व पूर्ण संख्या सुरू होतात 0 पासून, पण सर्वात मोठी सांगता येत नाही, म्हणजेच अनंतापर्यंत, म्हणून सांगता येते बघा सांगता येत नाही। नंतर संख्या प्रकार 3 सांगता येते बघा पूर्णांक संख्या। बघ, थोडक्यात काय केलं आपण सुरुवातीला घेतलं बघा नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 डॅश डॅश डॅश, त्यांच्या मागे घेतो बघा आपण 0 आणि ह्याच्या मागे येतो -1 -2 -3 डॅश डॅश डॅश। म्हणजे थोडक्यात काय तर आपण 0 समोरील धन पूर्णांक संख्या मागील ऋण पूर्णांक संख्या ह्यांना जर एकत्रित घेतलं तर त्या होतात बघा अपूर्णांक संख्या।
बघा पूर्णांक संख्या म्हणजे इथं या ठिकाणी काय म्हणतो आपण बघा ऋण संख्या म्हणजे -0 आणि धन संख्या आणि समोर जर म्हटलं तर अनंतापर्यंत आणि मागे सुद्धा म्हटलं तर अनंतापर्यंत आणि या सर्वांचे मिळून तयार होतात बघा पूर्णांक संख्या। आता ह्यामध्ये जर म्हटलं तर बघा धन पूर्णांक, आता यावर प्रश्न कसे विचारता जातील, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती, तर ती सांगता येते बघा सर्वात लहान धन पूर्णांक संख्या तर सांगता येते बघा 1। बघ त्यानंतर सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या, सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या, सर्वात मोठी जर म्हटलं तर अनंतापर्यंत आहेत ना, सांगता येत नाही, सांगता येत नाही। नेक्स्ट मध्ये आता ऋण मध्ये जर म्हटलं तर ऋण मध्ये सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या बघा सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या बघा आपण ही जर संख्या रेषा म्हटलं बघा ही संख्या रेषा म्हटलं तर जसे जसे आपण उजव्या हाताकडे जाऊ तर मोठमोठ्या संख्या भेटतात आणि जसे जसे संख्या रेषेवर डाव्या हाताकडे जाऊ तशा लहान लहान संख्या भेटतात। आपण या ठिकाणी जर थांबलो आणि इथून उजवीकडे चाललो तर बघा 1 नंतर 2 3 4 5 6 अनंतापर्यंत जसे उजवीकडे जाऊ तशी समोरील संख्या ही मोठी मोठी होत जाते आणि जसे डावीकडे जाऊ तशी डावीकडील संख्या लहान लहान होत जाते। बघा 3 च्या उजवीकडे गेलो तर 4 हे 3 पेक्षा मोठे, 3 च्या डावीकडे गेलो तर 2 हे 3 पेक्षा लहान। त्याच पद्धतीमध्ये बघा 0 च्या उजवीकडे गेलो तर धन 1 मग मोठे, डावीकडे गेलो तर ऋण -1 लहान। बघा ह्यातही आता -2 च्या उजवीकडे -1 म्हणजे -2 पेक्षा -1 मोठे आणि डावीकडे गेलो तर -3 हे -2 पेक्षा लहान आणि म्हणून आता सर्वात उजवीकडील मायनस संख्या कोणती तर 1 म्हणून ती सर्वात मोठी, म्हणून सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ते -1 आणि नेक्स्ट संख्या बघा सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या बघ सर्वात लहान जर म्हटलं तर इकडे अनंतापर्यंत आहे ना, म्हणजे सर्वात लहान सांगता येत नाही। समोरील संख्या प्रकार सांगता येते बघा आपल्याला 4 समसंख्या, त्याला इव्हन नंबर असं म्हणतात। मग काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 व 8 यापैकी एक अंक असतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ बघा काय सांगता येते आपल्याला 296 दिलेल्या संख्येमध्ये एकक स्थानी काय आहे 6 म्हणजे ह्या 2 0 2 4 6 व 8 यापैकी एक अंक आहे 6 आहे म्हणजे या संख्येला सांगता येते बघा समसंख्या। नेक्स्ट 138 एकक स्थानी काय आहे 8 आपल्याला मागील अंक पाहायचेच नाही, दशक स्थानी शतक स्थानी काहीही असो
पाहायचे नाही. आपल्याला फक्त एकक स्थानी कोणता अंक आहे तर तो 0, 2, 4, 6 व 8 यापैकी एक असावा. जर असेल तर ती समसंख्या असते. नेक्स्ट मध्ये संख्या आहे बघा 3546. एकक स्थानी 6 समसंख्या आहे. 9530 एकक स्थानी 0 म्हणजेच दिलेली संख्या ही समसंख्या आहे. समोरील संख्या प्रकार सांगता येईल बघा आपल्याला 5 विषम संख्या ऑड नंबर. मग काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 व 9 यापैकी एक अंक असतो त्या संख्यांना विषम संख्या असं म्हटलं जाते. त्याचं एक्झाम्पल सांगता येईल बघा 361 एकक स्थानी 1 म्हणजे विषम संख्या आहे. मागील अंक पाहायचीच गरज नाही, काहीही असो. बघा दुसरी संख्या आहे 2835 एकक स्थानी 5 विषम संख्या आहे. नंतर सांगता येते बघा डॅश डॅश किंवा मागील अंक समजूयात आपण स्टार 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 आणि समोरील अंक येते 7. एकक स्थानी काय येते 7. मागील अंक कुठलेही असो एकक स्थानी 7 आहे म्हणजे दिलेली संख्या ही विषम संख्या आहे. समोरील संख्या प्रकार 6 संख्याचे मूळ संख्या यालाच आपण प्राइम नंबर असं म्हणतो. मग उदाहरणार्थ यामध्ये जर म्हटलं तर बघा आपण जर 3 या संख्येला भागायचं म्हटलं तर बघा आपण जर 1 ने भागितलं तर 3 भागिले 1 उत्तर येणार बघा 3. 3 या संख्येला जर आपण 3 ने भागितलं तर 3 भागिले 3 म्हणजे उत्तर येणार बघा 1. म्हणजे थोडक्यात काय 3 ला आपण सुरुवातीला 1 ने भागितलं आणि नंतर 3 ने भागितलं म्हणजे थोडक्यात ज्या संख्येला स्वतः ती संख्या आणि 1 अशा दोन संख्यांनी पूर्ण भाग जातो त्यांना म्हणावयाचे मूळ संख्या. बघा थोडक्यात काय तर ज्या संख्येला 1 आणि स्वतः ती संख्या या दोनच संख्यांनी भाग जातो त्यांना म्हणावयाचे मूळ संख्या. तर मग आता मूळ संख्या किती आहे तर मूळ संख्या आहेत बघा एकूण 25. तर मग त्या कोणकोणत्या बघा 1 ते 10 च्या दरम्यान जर म्हटलं तर सांगता येतात 2, 3, 5 व 7. त्यानंतर 11 ते 20 च्या दरम्यान जर म्हटलं तर सांगता येतात बघा 11, 13, 17 आणि 19. त्यानंतर 21 ते 30 च्या दरम्यान जर म्हटलं तर सांगता येते बघा 23, 29. त्यानंतर 31 ते 40 च्या दरम्यान 31 आणि 37. नंतर 41 ते 50 च्या दरम्यान जर म्हटलं तर 41 आणि 47. नेक्स्ट मध्ये 51 ते 60 च्या दरम्यान जर म्हटलं तर 53, 51, 53 आणि 59. सॉरी मित्रांनो थोडंसं एका ठिकाणी म्हटलं बघा या ठिकाणी 41 ते 50 मध्ये येतात बघा 41, 43, 47. नेक्स्ट 51 ते 60 च्या दरम्यान 53, 59. 61 ते 67 च्या दरम्यान 70 च्या दरम्यान
येतात बघा 61 आणि 67. 71 ते 80च्या दरम्यान 71, 73 आणि 79. त्यानंतर जर म्हटलं तर 81 ते 90च्या दरम्यान सांगता येते बघा 83, 89 आणि 91 ते 100च्या दरम्यान सांगता येते बघा फक्त 97. बघा आणखी एकदा रिवाइज करून घेऊया. मूळ संख्या ह्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतोय प्राईम नंबर, म्हणजे ज्या संख्येला 1 आणि स्वतः ती संख्या अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो, किंवा हे 1 आणि स्वतः ती संख्या असे दोनच अवयव ज्या संख्येचे असतात त्या संख्येला मूळ संख्या किंवा प्राईम नंबर असे म्हटले जाते. आणि एकूण 1 ते 100च्या दरम्यान मूळ संख्या सांगता येतात बघा आपल्याला 25. मग त्या कोणकोणत्या, तर 1 ते 10च्या दरम्यान 2, 3, 5 व 7, 11 ते 20च्या दरम्यान 11, 13, 17, 19, 21 ते 30च्या दरम्यान 23, 29, 31 ते 40च्या दरम्यान 31, 37, 41 ते 50च्या दरम्यान 41, 43, 47, 51 ते 60च्या दरम्यान 53, 59, 61 ते 70च्या दरम्यान 61, 67, 71 ते 80च्या दरम्यान 71, 73, 79, 81 ते 90च्या दरम्यान 83, 89, 91 ते 100च्या दरम्यान सांगता येते फक्त 97. आता यावर आणखी काही प्रश्न विचारला जातात बघा. पहिला प्रश्न सांगता येते बघा, एकमेव सम मूळ संख्या, एकमेव सम असणारी मूळ संख्या. बघा कोणती सांगता येते, तर 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. नेक्स्ट मध्ये प्रश्न सांगता येते बघा, सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या सुद्धा सांगता येते बघा आपल्याला 2. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा, सर्वात मोठी मूळ संख्या. बघा आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर ह्या फक्त आपण 1 ते 100च्या दरम्यानच्या बघतोय. बघा 1 ते 100च्या दरम्यानच्या बघतोय, त्यांच्या पुढे पण अनंतापर्यंत आहेत बघा, डॅश 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 म्हणजे अनंतापर्यंत आहे, म्हणून सर्वात मोठी मूळ संख्या सांगता येत नाही. सांगता येत नाही. यामध्ये नेक्स्ट मध्ये बघूयात बघा आपण मूळ संख्यांमधील अंकांची अदलाबदल. उदाहरणार्थ या ठिकाणी आता अंक मूळ संख्या आहे बघा 13, आणि मग आपण यामध्ये जर अंकांची अदलाबदल केली म्हणजे एकक स्थान दशक स्थान ह्यांची अदलाबदल केली तर होणार बघा 31. नेक्स्ट 23, अंकांची अदलाबदल करूया होणार बघा 32. 29, अंकांची अदलाबदल केल्यावर होणार बघा 92. नेक्स्ट 31, अंकांची अदलाबदल केली होणार बघा 13. 37, अंकांची अदलाबदल केली होणार बघा 73. नेक्स्ट 41, अंकांची अदलाबदल केली होणार बघा 14. 43, अंकांची अदलाबदल केली होणार बघा 34. 47, अंकांची अदलाबदल केली होणार बघा 74.
इथे एक 17 पण राहिलेले बघा 17 अंकांची अदलाबदल केली होणार बघा 71 19 अंकांची अदलाबदल केली होणार 91 नेक्स्ट 53 अंकांची अदलाबदल केली होते बघा 35 नेक्स्ट 59 अंकांची अदलाबदल केली होतात बघा 95 नेक्स्ट 61 अंकांची अदलाबदल केली होतात 16 67 अंकांची अदलाबदल केली होतात 76 71 अंकांची अदलाबदल केली होतात 17 73 अंकांची अदलाबदल केली होतात 37 79 अंकांची अदलाबदल केली होतात बघा 97 83 अंकांची अदलाबदल होतात 38 89 अंकांची अदलाबदल होतात 98 शेवटी येते बघा 97 अंकांची अदलाबदल 79 आणि मग थोडक्यात अंकांची अदलाबदल केली तर कोणकोणत्या संख्या अंकांची अदलाबदल करून पुन्हा मूळ संख्या मिळतात बघूयात बघा आता 13 अंकांची अदलाबदल 31 मूळ संख्यांमध्ये आहे म्हणजे होते 23 अंकांची अदलाबदल 32 मूळ संख्या नाही 29 अंकांची अदलाबदल करून 92 मूळ संख्या बढ़त नाही 31 अंकांची अदलाबदल केली 13 मूळ संख्या आहे म्हणजे होते 37 अंकांची अदलाबदल करून होते बघा 73 मूळ संख्यांमध्ये येते म्हणजे आहे त्यानंतर 41 अंकांची अदलाबदल होते 14 मूळ संख्या नाही 43 अंकांची अदलाबदल करून 34 मूळ संख्या नाही 47 अंकांची अदलाबदल करून 74 मूळ संख्या नाही 17 अंकांची अदलाबदल 71 मूळ संख्या होते त्यानंतर 19 अंकांची अदलाबदल करून तयार झाली बघा 91 पण मूळ संख्यांमध्ये नाही त्यानंतर 53 अंकांची अदलाबदल करून 35 मूळ संख्या नाही 59 अंकांची अदलाबदल करून 95 मूळ संख्या नाही 61 अंकांची अदलाबदल करून 16 मूळ संख्या नाही 67 अंकांची अदलाबदल करून 76 मूळ संख्या नाही 71 अंकांची अदलाबदल करून 17 मूळ संख्या आहे त्यानंतर 73 अंकांची अदलाबदल करून तयार होते बघा 37 मूळ संख्या तयार होते नेक्स्ट 79 अंकांची अदलाबदल करून 97 मूळ संख्या होते 83 अंकांची अदलाबदल करून 38 मूळ संख्या होत नाही 89 अंकांची अदलाबदल करून तयार होते 98 मूळ संख्या नाही 97 अंकांची अदलाबदल करून तयार होते बघा 79 मूळ संख्यांमध्ये आहे म्हणजे कोणकोणत्या संख्या सांगता येतात आपल्याला बघा 13 31 37 17 71 73 आणि 97 म्हणजेच एकूण 1 2 3 4 5 6 7 या संख्यांमध्ये आपण जर अंकांची अदलाबदल केली तरी समोर तयार होणारी संख्या ही मूळ संख्याच बनते असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलं समोरील संख्या प्रकार सांगता येते बघा आपल्याला संयुक्त संख्या ह्यालाच कंपोझाइट नंबर असं म्हटलं जाते याचं एक उदाहरण बघूया बघा जर आपण 4 ला भाग देतो म्हटलं तर 1 ने भागल्यानंतर उत्तर येणार बघा 4 भागीला 1 बघा 4 भागीला 1 बरोबर 4 ला जर आपण 2 ने भाग दिला तर 4 भागीला 2 बेदुनी 4 जर आपण 4 ने भाग दिला तर 4 भागीला 4 बरोबर 1 थोडक्यात 4 ला पूर्ण भाग जाण्यासाठी आपण 1 2 आणि 4 या
तीन संख्यांनी भाग देऊ शकतो। म्हणजे थोडक्यात ज्या संख्येला कमीत कमी 3 अथवा 3 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जात असेल किंवा ज्या संख्येचे कमीत कमी 3 किंवा 3 पेक्षा जास्त अवयव असतील त्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हटले जाते। मग आता या ठिकाणी जर म्हटलं तर एकूण 1 ते 100च्या दरम्यान 1 ते 100च्या दरम्यान जर म्हटलं तर एकूण संयुक्त संख्या किती येते। मग सुरुवातीला जर म्हटलं तर 1 ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही, कारण मूळ संख्या म्हणते मिनिमम 2 अवयव असावेत, संयुक्त संख्या म्हणते मिनिमम 3 अवयव असावेत, पण 1चा तर 1च अवयव असते, म्हणून 1 ही मूळ संख्या पण नाही आणि 1 ही संयुक्त संख्या पण नाही। मग आपण म्हटलं होतं 1 ते 100च्या दरम्यान मूळ संख्या किती होत्या बघा, 25। 1 ते 100च्या दरम्यान 1 ही संख्या अशी येते की ती मूळ पण नाही संयुक्त पण नाही, म्हणजे एकूणात 25 अधिक 1 26 संख्या जर सोडल्या तर इतर संख्या होतात बघा 74 आणि ह्या 74 एकूण संयुक्त संख्या असतात किंवा आहेत। समोरील संख्या प्रकार 8वा संख्या आहे आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे ट्रायंग्युलर नंबर। मग आपण जर उदाहरणार्थ बघा 4 गुणिला 5 आणि याला जर भागीला 2 केलं तर काय मिळते बघा, 4 पंच 20 भागीला 2 बरोबर मिळते बघा 10। मग थोडक्यात 4 आणि 5 ह्या दोन क्रमवार संख्या आहेत, त्यांना 2 ने भागतोय म्हणजे त्याची निमपट करतोय। बघा 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात। मग त्या कुठल्याही 2 क्रमवार संख्या घ्या, उदाहरणार्थ 10 गुणिला 11 ह्यांचा गुणाकार करा, त्याला 2 ने भागा म्हणजे त्याची निमपट करा आणि जी संख्या मिळते त्याला म्हणायचं त्रिकोणी संख्या। मग 10 गुणिला 11 म्हणजे 2 के 2 पंच 10, 5 गुणिला 11 बरोबर 55, ही काय आहे बघा त्रिकोणी संख्या। म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात। समोरील संख्या प्रकार सांगायचे बघा आपल्याला 9 चौरस संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर, म्हणजे ज्या पूर्ण वर्ग संख्या असतात बघा, पूर्ण वर्ग संख्या यांना चौरस संख्या किंवा स्क्वेअर नंबर असं म्हणतात। उदाहरणार्थ 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, ह्यांना काय ज्या पूर्ण वर्ग संख्या आहे त्यांना स्क्वेअर नंबर किंवा चौरस संख्या असं म्हणतात। नेक्स्ट संख्या प्रकार आपल्याला सांगायचे बघा जोड मूळ संख्या, यालाच इंग्रजीमध्ये ट्विन प्राइम नंबर असं म्हटलं जातं। बघा आता जोड आणि मूळ संख्या, जोड मूळ त्याला वेगवेगळं करूया। बघा जोड आणि मूळ सुरुवातीला आपण समजावून घेऊया। बघा 3, 5 ह्याच्यामध्ये 1 येते बघा 4, हिला म्हणतो आपण संयुक्त संख्या। 5, 7 ह्यांच्यामध्ये येते बघा 6 आणि 6 ला म्हणतो आपण संयुक्त संख्या। 11, 13 मध्ये येते बघा 12 संयुक्त संख्या। 17, 19 मध्ये येते बघा 18 संयुक्त संख्या। 29, 31 मध्ये येते 30 संयुक्त संख्या। 41, 43 मध्ये येते 42 संयुक्त संख्या। 59, 61
मध्ये येते 60 संयुक्त संख्या, 71 73 मध्ये येते 72 संयुक्त संख्या. म्हणजे थोडक्यात ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या येते त्यांना म्हणायचं जोड मूळ संख्या किंवा मूळ संख्यांची जोडी म्हणजे जोड मूळ संख्या. आणि 1 ते 100च्या दरम्यान अशा एकूण किती येतात बघा जोड मूळ संख्यांच्या जोड्या. तर 1 2 3 4 5 6 7 व 8. 1 ते 100च्या दरम्यान एकूण जोड मूळ संख्यांच्या 8 जोड्या येतात. समोरील संख्या प्रकार सांगता येते बघा आपल्याला सहमूळ संख्या किंवा को प्राईम नंबर. सुरुवातीला आपण एक्झाम्पल घेऊया. बघा आपण एक जोडी घेतली बघा 5 आणि 6 ह्या दोन संख्या घेऊयात आपण. आणि मग या ठिकाणी जर म्हटलं तर 5चे अवयव म्हणजे 5ला भाग जाऊ शकते 1 ने, 5ला भाग जाऊ शकते 5 ने. 6चे अवयव मग 6ला भाग जाऊ शकते 1 ने, 2 ने, 3 ने आणि 6 ने. पण दोन ठिकाणी कॉमन इथे एक आहे इथे एक आहे म्हणजे एक हा एकमेव अंक कॉमन आहे. म्हणजे थोडक्यात ज्या दोन संख्यांमध्ये कॉमन अवयव हा एकच असतो त्याला सहमूळ संख्यांची जोडी असे म्हटले जाते. बघा आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. या ठिकाणी जर म्हटलं तर 17 25. बघा आता यामध्ये 17चे अवयव बघा या 17ला 1 ने भाग जातो त्यानंतर 17ला डायरेक्ट 17 ने भाग जातो म्हणजे 17चे दोन अवयव आहेत 1 आणि 17. नेक्स्ट 25. बघा ह्या 25ला 1 ने भाग जातो त्यानंतर 5 ने भाग जातो आणि 25 ने भाग जातो. पण ह्यांच्यामध्ये ह्या ठिकाणी एक आहे ह्या ठिकाणी एक आहे. दोन्हीकडे कॉमन एक हा एकटाच अंक आहे. म्हणजे थोडक्यात कोणत्याही दोन संख्यांमध्ये जर एक हा एकच सामायिक अवयव असेल तर त्या संख्यांच्या जोडीला सहमूळ संख्यांची जोडी को प्राईम नंबर असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेतलेल्या पहिल्या लेक्चरमध्ये जो आपण घटकात शिकलेलो आहोत फक्त याच घटकावर आधारित स्पेशल टेस्ट आपण या ठिकाणी ऑनलाईन घेणार आहोत. तर ती ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी तुम्ही तुमचे पूर्ण नाव पूर्ण पत्ता त्यानंतर शिकत असलेला वर्ग आणि ही सर्व माहिती माझा मोबाईल नंबर 97 67 32 65 86 ह्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअपला मला ही संपूर्ण माहिती पाठवा. मग या घटकावर आधारित ऑनलाईन टेस्टची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळेल. धन्यवाद.